नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे सगळ्यांचा कोकणातल्या सुंदरशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आम्ही सगळीजण मिळून चलो आमच्या गावातल्या गणपती शाळेमध्ये, जी की मरगजवाडीमध्ये असतात. 2 असं सुतारशाळा, तर तिसऱ्याच गणेश मूर्ती तयार केले जातात. आणि आता गणपतीच्या अगोदर उत्सव असतो, तो म्हणजे नागपंचमीचा. नागपंचमी येऊन गेल्यानंतर एका महिन्यामध्येच गणपती बाप्पाचं आगमन होता. तर चला बघूया आमच्या गणेश शाळेत कितपत तयारी झालेली असतात ती. तर आजचे म्हणजे सवंगडे असतात, त्यांना आज रविवार असतात, त्यामुळे सुट्टी असल्यामुळे परी, सानिया आणि गणो, स्वरा आणि प्राची सगळीजण मिळून आम्ही आता संध्याकाळच्या दरम्यान जातो गणपती बाप्पा बघू. तर लहान मुलांका मोठ्या माणसांपेक्षा खूप ओढ असता गणेश मूर्ती बघूक जाऊची दिवसभर. तर आज पहिल्यांदाच आम्ही गावातले गणपती बघूक जातो. तर चला मग तुम्ही पण. तर आम्ही आत्ताच गणपती शाळेमध्ये पोचलो. अजून गणपतीची मूर्ती तर नाही, पण नागपंचमी अगोदर असतं, त्यामुळे नागोबाची तयारी चालू असता. नागमूर्ती तयार करूची, तर साच्यातनं तर बाहेर काढूचं सध्या काम चालू असता. पहिलं सण नागपंचमीचं येतं, त्याच्यानंतर गणपती येतात. तर आपण आता शाळेत पोचलो. तर चला तर मग आपण बघूया की नागोबाची मूर्ती कशा पद्धतीने साकार केले जातात ते. माती बरोबर नाही रे. बोला तरी काहीतरी. आणि भावाने चालवले आहे की आता तसंच कार्यक्रम आमचा चालू राहतो. आणि एक एक जण आमचं माणूस दुसरं बघून आमचा आनंद वाटतात. त्याच्यामुळे आम्ही ही शाळा आमची चालू ठेवली. झाला पूर्वी कलर वगैरे कसे तयार करतात? लाडू खाताला, लाडू खाऊन झालो. काय देता कधी वाट बघतो. सध्या मी या कायमस्वरूपी घराकडे असे, त्यामुळे पुन्हा एकदा सगळ्या ऋतूंसोबत जे काय सण येतात ते मी कोकणातले जगतं आहे. पुन्हा एकदा मराठी शाळेत जाऊन छोट्या छोट्या लहान मुलांसोबतचा लहानपणसुद्धा जगतं आहे. कंटेंट क्रिएटर झाल्यामुळे खूप चांगले चांगले अनुभव आणि पुन्हा पाठी गेलेलं आयुष्य माका जगाची संधी गावली. तर आज आम्ही इलेलो आमच्या गावातल्या गणपती शाळेमध्ये. सध्या नागपंचमी जवळ येल्यामुळे नागपंचमीची सगळी तयारी जोरदार चालू होती. खरं तर भाग्यवान असतात जे कलेचे कलाकार असतात आणि मूर्ती घडवून आणतात. म्हणजे गणेश मूर्ती आपण ज्याची पूजा करतो, जे आपले आराध्य दैवत असतात, त्यांची स्वतः मूर्ती साकार करणं हे का पण खूप भाग्य लागतं. आणि ते भाग्यवान असतात हे कलाकार. तर म्हणजे साच्यात घालणं, नंतर ते मूर्ती तयार करून आणणं, त्यांना कलर देणं, रंगात रंग भरणं, इथपर्यंतचा ह्यो प्रवास खूप भारी असता त्यांचं. तर आतापासून सुरुवात झालेली होती. सध्या नागपंचमी जवळ येता आणि पावसातला तो पहिला सण असा, त्यामुळे नागपंचमीची जोरदार तयारी चालू होती. यंदाच्या वर्षी सगळ्यात आधी मी नागपंचमीच्या तयारीसाठी नागोबा कसे तयार होतात ह्या बघूक गेलेलं आहे. त्यामुळे तुमच्यापर्यंत पण ह्या मी पोचवू शकलं आहे. साच्यातनं जेव्हा नागोबाची मूर्ती बाहेर येताना एकंदरीत समजणार नाही तेव्हा ती की मूर्ती तर कशी तयार झालेली असतात ती. पण आज प्रत्यक्ष शाळेत गेल्यामुळे आमका मूर्ती कशी तयार होता ह्या बघूक गावला. झाला ना. अरे गावात फुगली ना. होती रे. चला आता गणपती तयार जाताना येतो. सगळ्यात आधी आम्ही रविदादांच्या गणेश शाळेत गेलेलो. सध्या नागपंचमीची जोरदार तयारी चालू असा. अजूनही गणपती बाप्पाचे शेडा नेऊचे असतात, माती वगैरे तयार करूचे असतात. तर त्या बघून आता आम्ही दुसऱ्या शाळेत येलो. बघूया सर काय तयारी चालू आहे. अजून आमच्या गावातल्या गणपतींका त्याची तयारी जाऊक नाही. ह्या 1-2 दिवसांमध्ये तयारी करूक सुरुवात करतली आहात.
थोडे थोडे गणेश मूर्ती बनतात. नागोबाची अजून काय तशी तयारी नाही आहे, पण मातीचं कलर खूप वेगळं होतं ते बघितलंच असतं. तर आता लहान लहान मुलांना घेऊन दिलं, त्याच्यामुळे आता आम्ही रस्त्याने जातो. येताना मधल्या वाटे निघालो शिदासून. तर म्हणजे आम्ही आत्ताच गणपती बघून दिलो. खूप मस्त वाटलं. गाणं बरं वाटलं ना? माती घेऊ बघ होता काय रे? होय मा तिथं जाऊन नुसतं दोन वगैरे माती घात गेले होतो. कारण लहान मुलांना एक वेगळीच मजा असते, ती माती आणून त्याची खेळणी तयार करणार आणि ती देतात. कारण की सध्या त्यांचं काम चालू आहे. जेव्हा गणपती मूर्त्या सगळ्या तयार होतात ना साच्यात वगैरे घालून, त्यानंतर माती कधीतरी देतात ते. आता मी सध्या मर्ग जळत असं. आणि आता हिसरसून आम्ही घराकडे जाऊ जातो. चल, आज रविवार झालो, उद्यापासून आता परत शाळेत जातो ना मग. मग खेळच्यासाठी माती घ्यावं, खेळणी बनवायच्यासाठी. तमाका समजला. सूर्याच्या दुकानात जातो. सरसून ही पोरगी रोज शाळेसून दिल्यानंतर खाऊ घेता मग 50 रुपयाचा का 100 रुपयाचा. त्यांच्या अंगणात घालायचे. ती चांदण्यांची 1 रुपयाची कुरकुरत ती दी. आणि डार्क दी 2 तर. अजिबात धडीतो नाही. नशीब माझा, मी एका बुबुक घेऊन गेले. तिचा नागोबाचा काय चूक नाही. माती 1-2 ओल्या घरात निघालो, माती 1 पोचल्या. आता मी तिचं दुकानावर गेलो तर त्यांचं बिस्किट पडून ढवळता ती सर. दर सराकडे गेला तर याची अगदी कुरकुरा सैन फाटा. तर मस्त दिसता सगळा दाट धुक्या झाला. आणि सर ती सगळ्यांना मेलो असा दे चल दित्या. तर नुसतं ना मस्ती करतात. आ बघ एकदम सपला तर कुरकुराच सपला. चला एका डेगेन चला. मंडळी खूप मजा आली, बरा वाटला. लहान मुलांसोबतची एक वेगळी आवड असते आणि म्हणजे त्यांना एक वेगळीच आवड असते की जाऊन बघ ना. आणि आमका काही जास्त लांब नाही, एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर गणेश शाळा असतात, त्याच्यामुळे बघू गेलेलं संध्याकाळच्या दरम्यान. तशी पण आज ह्यांका सुट्टी होती, तर आज सुट्टीचा दिवस यांचं असं साजरं केलं गेलो. बाजूक राहा असं खडे चाललो. काय म्हणतो खडे डेकळे काय खवळे काय म्हणतो याच्या केळीकडे असं जाशीत धरू का छत्री. अशी रमत गमत रोज शाळेतून येतात. त्या पाटात कशा असतात ह्या पाटात सांगता खवळे असं तुला डेकळे सरळ वाटेन चल. आता एक 10-15 दिवसातच नागोबाची सगळे जे मूर्ती असतात तयार होतले. खरं तर खूप कठीण काम असतात. साच्यातला गणपतीची मूर्ती बाहेर काढणार, त्यानंतर कलरिंग वगैरे काम करणार. काय झालं तुझा आणि भवान गेला होता केळीकडे. माशा नको आमका, चला गपचूप घरा. आता माशा नाही गावाचे, नको नाही गावाचे. कधी म्हणे जाशी दाव शाळेत येता येता एकटोच माशांका. शाळा सुटल्यानंतर आता तुम्ही गणपती बघू जाताच काय गो जातालास? आता बघूया शनिवार रविवार. आता आम्ही बरोबर 20 दिवसांनी जाऊया, नाही तर 10-15 दिवसांनी. तर गणपती तयार झाल्या. तर आता संध्याकाळी बघूया. मम्मी नडणी करू गेल्या, आता नडणी चालू झालेली असता. आम्ही आमची तर चालू करू नाही नडणी, पण बाकी लोकांनी केलेली असा. तर मम्मी नडणीसाठीच गेलेली असा. आज बघूया संध्याकाळचं काय जेवणाचं बेत असा तो. काल खरा तुमचा कार्यक्रम मस्त झाला एकादशीचं, पॉवरफुल. तुमचे सर भारी काय काय कार्यक्रम नियोजन करत असतात मस्त. आणि खराच आले गेला असं वाटलं. खराच पंढरपुरात गेलो. तर म्हणजे आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटतो. तर आता मम्मी इल्लेली असा तर ओलाव गेलेली नडणी नाही करू अजून चालू करू का कराड वगैरे इल्लेला सुरुवात करू काय. पण तर आज आमच्याकडे संध्याकाळी असा कोमचेंका जी कापं असतात ना कुठं त्यांची भाजी असतात. एका कापाची भाजी असं होतला आता अशा प्रकारे असतात. तर ही भाजी ओल्या मिरच्याची केली जातात. तर त्यासाठी कांदा, हिरवी मिरची आणि खोबरा आणि मीठ इतके सगळे वस्तू लागतात. तर सगळं तयार झालेला हा. आता थोड्या वेळातच मम्मी भाकरी भाकरी भाजते अगोदर भाजी करून घेता.
तर चला तर बघूया आज कापाची भाजी कशी केली जाते ती एकदम मस्त लागतात. नाचण्याच्या भाकरीबरोबर तर भारीच लागतात. कापाची असतात ही ना बारीक बारीक किसून घेतलेली असतात. हे सामान सगळं ताजं ताजं असतं तर उकडू गई उकडूची लागतात, मग त्याच्यातला कडवटपणा जाता ना. आणि उशीर म्हणजे एवढं तर ते पाण्यात निवडत खरी तरी काय नाही. भाकरी वाचून वाजलं उठू. चला तर मंडळी छानपैकी आज जेवण झालं. पावसामध्ये हे सगळे जे रानातले भाजी गवतात ना त्यांची चव काय नक्कीच असता. तर आपण भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर. आणि व्हिडिओ शेअर नक्की करा.